ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 17। यस्य नाहंकृतो भावो यस्य नाहंकृतो भावो यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते बुद्धिर्यस्य न लिप्यते बुद्धिर्यस्य न लिप्यते यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमां लोकान् हत्वापि स इमां लोकान् हत्वापि स इमां लोकान् हन्ति न निबध्यते हन्ति न निबध्यते हन्ति न निबध्यते हत्वासि इमां लोकान् हन्ति न निबध्यते हत्वापि स इमां लोकान् हन्ति न निबध्यते यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमां लोकान् न हन्ति न निबध्यते यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमां लोकान् न हन्ति न निबध्यते। ज्या पुरुषाच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी अलिप्त असते, त्याने जरी या लोकांना ठार मारले तरी तो मारणारा ठरत नाही। तसेच कर्माने बांधलाही जात नाही आणि त्यास पापही लागत नाही। अहंकृत भाव न होण्याचे तात्पर्य आहे अहंता रहित होणे आणि बुद्धी लिप्त न होण्याचे तात्पर्य आहे कामना, ममता आणि स्वार्थ भाव रहित होणे। पावसाने कित्येक जीव मरतात आणि कित्येकांना जीवन मिळते, परंतु पावसाला पाप पुण्य लागत नाही, कारण येथे अहंकृत भाव आणि बुद्धीचा लेप नाही। तसंच आहे ज्ञानयोगाने अहंकृत भाव नाश होतो आणि कर्मयोगाने बुद्धीची लिप्तता नष्ट होते। दोन्हीपैकी एकाचा जरी नाश झालाच दुसराही नष्ट होतो। अहंकृत भावाने जीवात भोग व मोक्ष याची इच्छा उत्पन्न होते। अहंकृत भाव समाप्त झाल्यास भोगेच्छाही समाप्त होते। भोगेच्छा समाप्त झाल्यास मोक्षाची इच्छा आपोआप पूर्ण होते, कारण मोक्ष स्वतः सिद्ध आहे। हरये नमः हरये नमः हरये नमः। आता 18वा श्लोक घेऊया आपण। ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 18। ज्ञानं नेयं परिज्ञाता ज्ञानं नेयं परिज्ञाता ज्ञानं नेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना त्रिविधा कर्मचोदना त्रिविधा कर्मचोदना ज्ञानं नेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना ज्ञानं नेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना ज्ञानं नेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदनः। करणं कर्म कर्तेति करणं कर्म कर्तेति करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रह त्रिविध कर्म संग्रह त्रिविध कर्म संग्रह करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रह करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रह करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रह ज्ञानं नेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रह ज्ञानं नेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रह ज्ञानं नेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रह। ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या 3 प्रकारच्या कर्मांच्या प्रेरणा आहेत आणि कर्ता, करण तसेच क्रिया हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत। अर्जुनाने ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचे तत्व जाणण्याची इच्छा प्रगट केली होती। 12व्या श्लोकापर्यंत कर्मयोगाचे वर्णन केले।
ज्ञानयोगाच्या दृष्टीतून कर्माचे विवेचन करत प्रथम कर्माच्या सिद्धीसाठी 5 हेतू सांगितले. श्लोक 13 ते 15. तीच गोष्ट आता प्रकारांताने कर्म प्रेरणा आणि कर्म संग्रह यांच्या रूपात वर्णन करीत आहे. जेव्हा मनुष्याच्या अंतःकरणात अहंकार आणि लिप्तता राहते तेव्हा ज्ञाता न्याय आणि ज्ञेय रूपी त्रिपुटीने कर्म प्रेरणा अर्थात पाप आणि पुण्याचा संग्रह होतो. ते पाप व पुण्य कर्म कसे होतात हे पुढील श्लोकातून सांगितले आहे. त्रिगुणात पदार्थाचे वर्णन पाहू. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.